अनिताचा पगार महिन्याच्या 5 तारखेला होत असायचा. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जसा तिच्या फोनवर पगाराचा मेसेज यायचा, तशी घरातल्या प्रत्येक सदस्याला काही ना काही अडचण किंवा गरज येत असायची. पण पूर्ण महिन्यात घरातल्या कुणीही तिला हे विचारत नव्हतं की तुला कशाची गरज आहे का? किंवा कुठली अडचण आहे का? ती सकाळी लवकर उठून घरातली सगळी कामं करून मग नोकरीवर जात असायची आणि संध्याकाळी घरी परत आल्यावर कामाला लागत असायची. पण तिच्या कामाची घरात कुणी कदर केली नाही. त्या दिवशी पण अनिता कामावरून घरी परत आली आणि तिने पर्स काढून खाली ठेवलीच होती. तेवढ्यात तिच्या सासूने तिला आवाज दिला आणि म्हणाली, अनिता, या महिन्याचा पगार जमा झाला असेल ना? लाईट बिल भरायचं आहे. तुझ्या सासऱ्यांची औषधं पण संपली आहेत. अनिता हळू आवाजात म्हणाली, हो आई, जमा झाला आहे. एवढा ऐकताच तिचा दीर मनोज त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, वहिनी, माझा मोबाईल मला खूप त्रास देत आहे. यावेळी तू मला थोडे पैसे दिले असतेस तर मी नवीन मोबाईल घेतला असता. त्याचं बोलणं ऐकून अनिता फक्त हसली. तिला माहीत होतं गोष्टी फक्त यावरच थांबणार नाहीत. रात्री जेवण करताना तिचा नवरा राकेश पण म्हणाला, अनिता ऐक ना, या महिन्यात माझ्या मित्राचं लग्न आहे. त्यामुळे माझा खर्च होणार आहे. त्यामुळे बाकीचं तुझं तू बघून घे. अनिता हसून फक्त हो म्हणाली आणि शांत बसली. पण तिच्या अशा गप्प बसण्यावर कुणाचं लक्ष गेलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ती कामावर जाण्यासाठी तयार होत होती. तेवढ्यात तिच्या धाकट्या बहिणीचा नीताचा फोन आला. तिचा आवाज उदास वाटत होता. ती म्हणाली, ताई, आईची औषधं संपली आहेत आणि डॉक्टरांनी काही टेस्ट पण लिहून दिले आहेत. पण पैसे कमी पडत आहेत. हे ऐकून अनिता थोडा वेळ गप्प बसली. लग्न झाल्यानंतर सुद्धा तिच्यावर असलेल्या माहेरच्या जबाबदाऱ्या संपल्या नव्हत्या. पण तिने कधीही या गोष्टी कुणाला सांगितल्या नव्हत्या. ती हळू आवाजात म्हणाली, नीता, तू काळजी करू नकोस. मी काहीतरी करते. फोन ठेवल्यावर तिची नजर कपाटात असलेल्या तिच्या जुन्या पर्सवर गेली. मागच्या कितीतरी महिन्यांपासून ती तिला स्वतःला एक चप्पल घेण्यासाठी थोडे थोडे पैसे जमा करत होती. कारण तिची जुनी चप्पल कितीतरी जागेवर घासली गेली होती. पण प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला तरी आवश्यक खर्च उभा राहायचा. तिने ती पर्स उघडली तर त्यात काही जुनी बिलं आणि फक्त 200 रुपये होते. त्याचवेळी तिची सासू खोलीत आली आणि म्हणाली, अनिता, या महिन्यात मला 5,000 जास्त दिले असतेस तर बरं होईल. घरातले सामान पण भरायचं आहे. अनिताने सासूकडे बघितलं. तिला काहीतरी बोलायचं होतं, पण नंतर ती शांत बसली. तिची सासू तिच्या मनातल्या भावना समजून न घेता तिथून निघून गेली. त्या दिवशी संध्याकाळी सगळे लोक हॉलमध्ये बोलत बसले होते. त्यावेळी अनिता किचनमध्ये भांडी घासत होती. तिचे हात काम करत होते, पण मनात एकच विचार चालू होता, या घरातल्या प्रत्येकाला माझ्या पगाराचा दिवस लक्षात राहतो, पण तिची कधी कुणाला आठवण आली आहे का? तिचा नवरा एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होता. पगार पण छान होता. घरातला खर्च आरामात भागवू शकत होता. पण घरातल्या सगळ्यांना सवय झाली होती. एखादा मोठा खर्च आला की सगळ्यांची नजर अगोदर अनिताच्या पगारावर जायची. राकेश वाईट मनाचा माणूस नव्हता, पण त्याने कधी हे समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही की प्रत्येक महिन्याला सगळा पगार घरातल्या लोकांना दिल्यानंतर तिच्या स्वतःच्या जवळ काय शिल्लक राहत असेल. दुसऱ्या दिवशी कामावरून घरी येताना रस्त्यात थांबून मेडिकलमधून अनिताने तिच्या आईच्या औषधांची चौकशी केली. त्या मेडिकलवाल्याने सांगितलेली रक्कम ऐकून ती थोडा वेळ शांत उभी राहिली. तिच्या खात्यात तिचा पगार तर जमा झाला होता, पण त्यातला अर्धा पगार घर खर्चाला जाणार होता आणि उरलेल्या पैशांवर सगळ्यांची नजर होती. घरी पोहोचल्यावर तिने बघितलं की तिचा नवरा, दीर आणि सासू कुठल्या तरी गोष्टीवर चर्चा करत होते. अनिता जशी घरात आली तसा तिचा दीर आनंदात म्हणाला, वहिनी, मी ऑफरमध्ये मोबाईल पसंत केला आहे. 2-3 दिवसात घ्यायला लागेल, नाहीतर नंतर जास्त पैसे द्यायला लागतील. अनिता थकलेल्या स्वरात म्हणाली, भाऊजी, तुमचा जुना मोबाईल चालू आहे ना? तिचा दीर मनोज हसायला लागला आणि म्हणाला, पण वहिनी, तो आता जुना झाला आहे. तिची सासू लगेच म्हणाली, अनिता, आता मनोजला नवीन फोनची गरज आहे. तो बाहेर मित्रांच्या सोबत येत जात असतो. मग चांगल्यातला फोन त्याच्याजवळ पाहिजेच ना? सासूचे बोलणे ऐकून अनिता काही बोलली नाही.
रात्री झोपताना ती तिच्या नवऱ्याला हळू आवाजात म्हणाली, राकेश, मला आईच्या दवाखान्यासाठी काही पैसे माहेरी पाठवायचे आहेत. राकेश फोनमध्ये बघतच म्हणाला, किती? अनिता म्हणाली, बहुतेक 7-8 हजार लागतील. हे ऐकून राकेशच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तो हैराण होऊन म्हणाला, एवढे पैसे? अनिता, आपल्या घरातले खर्च पण खूप आहेत. अनिता काही क्षण त्याच्याकडे बघत बसली आणि नंतर म्हणाली, राकेश, आपल्या घरातले खर्च प्रत्येक महिन्याला चालूच असतात, पण माझ्या आईची तब्येत प्रत्येक महिन्यात बिघडत नाही. राकेशने मोठा श्वास घेऊन म्हणाला, अनिता, मी तुला पैसे द्यायला नकार देत नाही, पण विचार करून पैसा खर्च करायला पाहिजे. आज अनिताला पहिल्यांदा असं वाटलं की तिच्या कमाईवर फक्त तिच्या सासरच्या लोकांचा हक्क आहे, पण माहेरच्या लोकांना पैसे द्यायचे म्हटले की विचार करून खर्च करण्याची गोष्ट होते. त्या रात्री तिला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ती घरातल्या कामाला लागणार होती. तेवढ्यात तिला तिच्या सासूचा आणि दिराचा आवाज ऐकू आला. तिची सासू मनोजला बोलत होती, मनोज, तू यावेळी तुझा नवीन फोन घेऊन टाक. मनोज म्हणाला, हो आई, आत्ताच वहिनीचा पगार झाला आहे, त्यामुळे होऊन जाईल. दोघं असं बोलत होते जणू त्यांनी अगोदरच फोन घेण्याचा निर्णय घेतला होता. अनिता तिथेच थांबली. तिला असं वाटलं की तिच्या पगारावर घरातले सगळे लोक स्वतःचा हक्क समजत आहेत, पण तिच्या गरजेच्या वेळी, तिच्या आईच्या आजारपणात किंवा तिच्या अडीअडचणीत कोणी त्यांची जबाबदारी समजत नाही. तिने त्याच वेळी मनातल्या मनात एक निर्णय घेतला आणि पुढचे 2 दिवस तिने घरात कुणासोबतही वाद घातले नाहीत. तिने रोजच्यासारखी लवकर उठून घरातली कामं केली, नोकरीवर गेली. संध्याकाळी परत आल्यावर घरातली कामं, जेवण बनवलं. पण तिच्या मनात काहीतरी बदललं होतं. आता ती प्रत्येक गोष्टींवर फक्त ठीक आहे एवढंच बोलून शांत बसत असायची आणि लक्ष देऊन बघत होती की या घरात कुणाला तिची काळजी आहे आणि कुणाला फक्त तिच्या पगाराची. आठवड्यानंतर तिच्या आईची तब्येत अचानक परत बिघडली. तिच्या बहिणीचा फोन आला. ती खूप घाबरलेली होती. ती म्हणाली, ताई, डॉक्टर बोलत आहेत, यावेळी उशीर करू नका. आईला शहरातल्या मोठ्या दवाखान्यात नेऊन दाखवायला लागणार आहे. आणि त्याने त्याचवेळी तिच्या खात्यात असलेली रक्कम बहिणीच्या खात्यावर ट्रान्स्फर केली. संध्याकाळी अनिता जेव्हा घरी पोहोचली तेव्हा तिचा दीर फोनचा बॉक्स हातात घेऊन बसला होता. आणि त्याला घरात आलेलं बघून तो आनंदात हसून म्हणाला, वहिनी, कसा दिसत आहे माझा नवीन मोबाईल? आणि त्याने अगोदर फोनकडे बघितलं आणि नंतर तिच्या नवऱ्याकडे. अनिता म्हणाली, भाऊजी, नवीन फोन घेऊन आलात? मनोज आनंदात हसून म्हणाला, हो वहिनी, आई म्हणाली होती फोन घेऊन ये, पैसे नंतर द्यायला येतील. तिची सासू पण लगेच म्हणाली, हो अनिता, तुझा पैसा घरातच तर जात आहे, कुठे बाहेर जाणार आहे? अनिता थोडा वेळ शांत बसली आणि नंतर सगळ्यांच्या समोर प्रश्न विचारत म्हणाली, जेव्हा माझ्या आईच्या दवाखान्याच्या खर्चाचा विषय घरात निघाला होता तेव्हा सगळ्यांना घरातला खर्च आठवत होता, पण नवीन फोन घेताना कुणालाही घरातल्या खर्चाची आठवण आली नाही का? तिचं बोलणं ऐकून घरात शांतता पसरली. मनोजचा चेहरा उतरला. राकेश गोष्ट सांभाळण्याचा प्रयत्न करत म्हणाला, अगं अनिता, दोन्ही गोष्टींची तुलना करू नकोस. अनिता आज पहिल्यांदा मोठ्या कडक आवाजात म्हणाली, का करू नको? तुम्हाला नवीन फोन जास्त गरजेचा होता की माझ्या आईची तब्येत? तिच्या सासूला तिचं बोलणं अजिबात आवडलं नाही. तिची सासू म्हणाली, सुनबाई, लोक एवढा हिशोब करायला लागले तर घरं कशी चालतील? अनिता सासूकडे बघून म्हणाली, आई, हिशोब मी करत नाही, तर या घराने कायम माझ्यासोबत हिशोब केला आहे. माझा पगार आला की सगळ्यांना आपापल्या गरजा आठवायला लागतात, पण मला काय हवं आहे, माझी आई कशी आहे, माझ्याजवळ सगळं दिल्यानंतर काही शिल्लक राहतं का नाही, माझ्या स्वतःच्या काही गरजा आहेत का नाही, हे कधी मला कोणी विचारलं नाही का? तिचं बोलणं ऐकून तिची सासू गप्प बसली. राकेश पण आज पहिल्यांदा उत्तर देऊ शकला नाही. अनिता उठून तिच्या खोलीत निघून गेली. त्या रात्री तिने तिची डायरी काढली
आणि मागच्या एका वर्षापासून हिशोब लिहायला सुरुवात केली. प्रत्येक महिन्याला घरात किती खर्च झाला, तिने किती पैसे दिले, कुणाला किती वेळा पैसे दिले, किती वेळा सासऱ्यांची औषधं आणली, किती वेळा घरातली बिलं भरली आणि किती वेळा तिच्या गरजा बाजूला ठेवल्या. सगळं लिहिता लिहिता तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. मागच्या पूर्ण एका वर्षात तिने स्वतःसाठी फक्त एक ओढणी विकत घेतली होती. दुसऱ्या दिवशी तिने कुणालाही न कळता बँकेत एक नवीन खाते सुरू केले. तिने ठरवलं होतं की यापुढे पगारातला एक हिस्सा तिच्या स्वतःसाठी, तिच्या बचतीसाठी आणि तिच्या माहेरच्या लोकांसाठी असेल. त्यानंतर मग बाकीच्या खर्चाच्या गोष्टी होतील. कारण या घरात फक्त तिच्या पगाराला महत्त्व आहे, तिला नाही. ही गोष्ट तिला चांगली समजली होती. जेव्हा ही गोष्ट तिच्या घरातल्या लोकांना समजेल तेव्हा घरात खूप मोठा तमाशा उभा राहणार होता. 3 दिवसानंतर अनिताचा पगार झाला. प्रत्येक वेळीसारखं त्या दिवशी पण घरात खर्चाच्या गोष्टी व्हायला सुरुवात झाली. तिच्या सासूने घरातल्या सामानाची मोठीच्या मोठी यादी काढली. नवऱ्याच्या औषधांची आठवण करून दिली. तिच्या दिराने फोनच्या हप्त्यांची आठवण करून दिली. आणि तिचा नवरा पण काहीतरी खर्चाबद्दल बोलायला लागला. पण यावेळी अनिताने फक्त सगळ्यांचं बोलणं गपगुमान ऐकून घेत बसली होती. रात्री जेवण झाल्यानंतर सगळे लोक बाहेर बसले होते. त्यावेळी अनिताने शांतपणे एक बंद पाकिट आणून समोर टेबलवर ठेवलं आणि शांत स्वरात म्हणाली, या महिन्याच्या घर खर्चाचे हे पैसे आहेत. तिच्या सासूने ते पाकिट उघडून त्यातली रक्कम बघितली, तशी हैराण झाली आणि म्हणाली, बस एवढंच? बाकीचे पैसे कुठं आहेत? आज अनिता पहिल्यांदा न घाबरता सासूच्या डोळ्यात बघून म्हणाली, आई, बाकीचे पैसे मी माझ्या बचतीसाठी ठेवले आहेत आणि माझ्या आईच्या दवाखान्याच्या खर्चासाठी पण दिले आहेत. बाकीचा खर्च तुम्ही तुमच्या मुलाच्या पगारातून करा. तिचं बोलणं ऐकून सगळे शून्य झाले. तिची सासू रागात म्हणाली, हे कधीपासून सुरू आहे? अनिता खूप शांतपणे उत्तर देत म्हणाली, आई, हे त्या दिवसापासून सुरू आहे ज्या दिवशी मला समजलं की या घरात माझी कमाई सगळ्यांची जबाबदारी आहे, पण माझी जबाबदारी कुणाचीही नाही. तिचा दीर मनोज मध्येच म्हणाला, वहिनी, घर असं चालत नाही. अनिता त्याच्याकडे बघून म्हणाली, भाऊजी, घर फक्त सुनेच्या कमाईवर पण चालत नाही. घर सगळ्यांची जबाबदारी आहे आणि सगळ्यांच्या समजूतदारपणा आणि बरोबरीने चालते. पूर्ण दिवस घरात रिकामं बसून चालत नाही आणि नुसत्या फरमाईशी करून पण चालत नाही. राकेश आत्तापर्यंत शांत बसून सगळं ऐकत होता. तो हळू आवाजात बायकोला म्हणाला, अनिता, तू हे सगळं अगोदरच सांगायला पाहिजे होतं. अनिताचे डोळे भरून आले, पण आवाज ठाम होता. ती म्हणाली, राकेश, मी तुम्हाला घरातल्या लोकांना कितीतरी वेळा सांगायचा प्रयत्न केला होता, पण कुणी ऐकूनच घेतलं नाही. सगळ्यांना माझा फक्त पगार दिसतो, मी दिसत नाही. हे ऐकून घरात परत शांतता पसरली. बहुतेक घरातल्या प्रत्येकाला पहिल्यांदा आपापल्या चुकांची जाणीव झाली होती. काही वेळाने राकेश अनिताच्या जवळ येऊन बसला आणि म्हणाला, अनिता, सासूबाईंच्या उपचारांचा सगळा खर्च मी देईन आणि यापुढे तुझ्या पगारावर फक्त तुझा हक्क राहील, घरातल्यांचा नाही. तिच्या सासूने पण मान खाली घातली. आज पहिल्यांदा घरात अनिताची कमाई नाही तर तिचं बोलणं ऐकून घेतलं गेलं होतं. अनिता रात्री बाल्कनीत उभी होती तेव्हा तिचं मन खूप हलकं झाल्यासारखं वाटत होतं. मनातलं ओझं कमी झाल्यासारखं वाटत होतं. तिने स्वतःची किंमत स्वतः समजली होती. त्या दिवसानंतर घरात एक मोठा बदल झाला होता. आता तिचा पगार झाल्यावर घरातल्या लोकांना त्यांच्या गरजा आठवत होत्या. पण सगळ्यात अगोदर तिला हा प्रश्न नक्की विचारला जात असायचा की अनिता, तुला काही हवं आहे का? तुला कुठल्या गोष्टींची गरज आहे का नाही? त्या दिवसानंतर आता त्यांच्या घरात तिच्या पगाराला नाही तर तिला जास्त महत्त्व दिले जात होते.